हॅलो स्टुडंट, सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण प्रॅक्टिस सेट 1.4 अभ्यासणार आहोत आणि प्रॅक्टिस सेट 1.4 हा सिमिलरिटीचा भाग असेल. तर हा अभ्यासण्यापूर्वी आपणास एक थेरम बेसिकली पाहावा लागेल तो, आणि तो थेरम आहे द एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल्स. या थेरमवरती टोटल हा प्रॅक्टिस सेट 1.4 डिपेंडिंग आहे. तर मी इथं क्वेश्चन नंबर फर्स्ट लिहिलेला आहे. तर हा सॉल्व करण्यापूर्वी आपण थेरम थोडक्यात अगदी पाहिल आणि त्यानंतर मग आपण प्रॅक्टिस सेट 1.4 इथं सॉल्व करूया. तोपर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत त्यांना शेअर करा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही मनापासून अभ्यास करा. क्लिअर? तर इथं क्वेश्चन नंबर फर्स्ट दिलेला आहे, द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स इज 3:5. सो सिमिलर ट्रँगल्स हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे आणि त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो किती दिला आहे बघा, 3:5 दिलेला आहे. देन फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज. सो वी वॉन्ट टू फाइंड द रेशोज ऑफ देअर एरियाज. कुणाच्या एरियाजचा, त्या ट्रँगलच्या एरियाजचा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. तर यासाठी काय असते, एक आपला जो थेरम आहे, थेरम कोणता आहे, द एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल्स. If we have the similar triangles, then त्यांचा एरियाजचा रेशो काय असतो तो आपल्याला बघावा लागेल इथं. द एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल्स. नाउ वी हॅव टू ड्रॉ हिअर टू ट्रँगल्स फॉर आवर कन्व्हिनियन्स. सपोज दिस इज आवर फर्स्ट ट्रँगल, दॅट इज द ABC, and here is the another triangle, that is the PQR. Clear? Suppose these both triangles are similar. जर हे दोन ट्रँगल सिमिलर असतील आणि यांच्या एरियाचा रेशो जर आपल्याला फाइंड करायचा असेल, रेशो म्हणजे तुम्हाला मी पूर्वी सांगलेलं आहे, एरियाज ऑफ ट्रँगल काय असेल बघा इथं, ABC. सो दॅट इज द फर्स्ट ट्रँगल. आपणला काय लिहिलं आपण, एरियाज ऑफ ट्रँगल PQR is equal to. So the ratio of areas of these two triangles is here, that is area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to the ratio of squares of the corresponding sides. So याच्या corresponding sides काय आहे, जर ABC असं दिला असेल तुम्हाला, समजा मी नेमिंगमध्ये घेऊन जाईल तुम्हाला, ABC is similar triangle to PQR. Then obviously corresponding sides are, AB ची corresponding side कोणती असेल, PQ. So I can write here AB square upon PQ square is equal to BC ची corresponding side काय असेल, QR. So is equal to BC square upon QR square is equal to, last one is the AC square upon PR square. AC square upon PR square. सो अकॉर्डिंग टू दिस थेरम आपण हा थेरम देखील सॉल्व करेल. त्याच्या अगोदर आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करायला लागलो आहे. तर हा जो थेरम आहे तो असा आहे की जर दोन सिमिलर ट्रायंगल्स असतील आणि त्यांच्या एरियाचा रेशो आपल्याला फाइंड करायला सांगितला, तर तो रेशो कसा आहे, तो स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड्सची संलग्न असतो तो रेशो, इन दिस वे. क्लिअर? तर अशा प्रकारे हा थेरम आहे. या थेरमचा यूज करून आपल्याला हे सर्व जे प्रॉब्लेम्स आहेत 1.4 मधील ते सर्वच्या सर्व आपल्याला सॉल्व करायचे आहेत. क्लिअर? सो आफ्टर दिस एक्सप्लेनेशन ऑफ दिस थेरम वी वॉन्ट टू सॉल्व द क्वेश्चन नंबर फर्स्ट. क्लिअर? सो आय वॉन्ट टू रब दिस. Now what they have given here, the ratio of corresponding sides of similar triangles is 3:5. So in answer we have to write here, let the triangles be. आपण आता ते दोन ट्रँगल्स मानू. सो फर्स्ट ट्रँगल आपण घेऊ ट्रँगल ABC and second one is the triangle PQR. Clear? Now the corresponding sides should be, corresponding sides will be
आता एकच दिली करस्पॉन्डिंग साईड त्यांनी विल बी ए बी इज टू पी क्यू. ही देखील आपण लेट करून घेऊ. लेट नाव द करस्पॉन्डिंग साईड्स विल बी ए बी इज टू पी क्यू. ओके, अशा पद्धतीने आपण करस्पॉन्डिंग साईड्स आणि ट्रायंगल्स मानून घेतले. नाव व्हॉट दे हॅव गिवन, दे हॅव गिवन ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर ट्रायंगल टू पी क्यू आर. दिस इज द गिवन. व्हॉट इज दिस गिवन? So therefore areas of triangle, we know about this, areas of triangle ABC upon area of triangle PQR, which we have taken here PQR, या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरची रेशोची काय असतो, इक्वल असतो. सो ऑलरेडी वी हॅव टेकन द करस्पॉन्डिंग साईड ॲज द ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. क्लिअर? सो वी हॅव टू राईट हिअर रिझन. आपण असं का लिहिलेलं आहे? बिकॉज द एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल, एरियाज ऑफ सिमिलर triangles. We may write here also the theorem of in this way also we can write the theorem of areas of similar triangles. असं लिहिल्यानंतरच आपण हे असं लिहू शकतो. ओके, किंवा यासाठी आपण हे रिझन लिहिणं गरजेचं आहे, त्याशिवाय आपण असं लिहू शकत नाही. सो देअर फोर व्हॉट ए बी इज टू पी क्यू, ए बी इज टू पी क्यू, दे हॅव गिवन दॅट इज द 3:5. 3:5. This is our given. This is our given. So therefore I want to write here area of triangle ABC, therefore सांगितलं दिलं आपण, upon area of triangle PQR is equal to, what is the AB square upon PQ square means 3 square upon 5 square. That is the, what is the 3 square? 9 and 5 square 25. So this is our final answer. So I have to write here again. So area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to 9 upon 25. So in this word you can write the answer. Also suppose the area of triangle first आपण म्हणलं आपण त्याला आणि दुसऱ्याला म्हणलं area of triangle second, then we can write also in this way 9 upon 25. So both answers should be correct. तर दोन्ही पण आन्सर करेक्ट आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन नंबर फर्स्ट सॉल्व करता येईल. त्यासाठी तुम्हाला फक्त काय माहीत पाहिजे, जर दोन सिमिलर ट्रायंगल्स असतील आणि त्यांच्या एरियाचा रेशो तुम्हाला फाइंड करायला सांगितला असेल तर एरियाचा रेशो हा करस्पॉन्डिंग साईड्सच्या स्क्वेअरच्या रेशोशी इक्वल असतो. मग इथं आपण फक्त ए बी अपॉन पी क्यू घेतलेला आहे. तुम्ही याच्या बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर देखील घेऊ शकता. इथं इज इक्वल तुम्ही ए सी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर देखील इथं घेऊ शकता. क्लिअर? सो इन दिस वे यू कॅन सॉल्व दिस क्वेश्चन. ओके, यानंतर आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करू. So in the question number 2, they have given us the activity. We have to fill the blanks. So in the question number 2, if triangle ABC is similar to triangle PQR, they have given triangle ABC similar to triangle PQR, and AB is to PQ is equal to 2:3. So also they have given the ratio of the corresponding sides here, and also then fill in the blanks. They suggest us to fill in the blanks. सो हा देखील क्वेश्चन कशावरती आहे, द एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगलवरती डिपेंड आहे. सो याच्यामध्ये काय म्हणलं, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, म्हणजे या दोन ट्रायंगलचा रेशो दिलेला आहे. या दोन ट्रायंगलचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या रेशोशी कसा असतो, इक्वल असतो. मग याची जर इथं ए बी ही करस्पॉन्डिंग साईड घेतली असेल ए बी स्क्वेअर, तर याची करस्पॉन्डिंग साईड कोणती सांगा, पी क्यू. कारण की त्यांनी ऑलरेडी म्हटलेलं आहे की ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल टू पी क्यू आर. सो याची ए बी करस्पॉन्डिंग साईड घेतली असेल तर याची डेफिनेटली इथं ए बी असेल तर इथं काय येईल बघा, पी क्यू येईल. सो यू हॅव टू राईट द पी क्यू स्क्वेअर. क्लिअर? बाय द थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आफ्टर दॅट द व्हॅल्यू ऑफ ए बी दॅट इज द 2, सो दे पुट हिअर 2 स्क्वेअर, and the value of PQ that is the 3,
So you may put here 3 square. So what is the square of 2? That is the 4. 2 square 4 and 3 square 9. So this is the final answer. After that we will solve the question number 3. Now the question number 3 is, if triangle ABC is similar to triangle PQR. आता बघा, या जर आपल्याला एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल हा थेरम यूज करायचा असेल तर पहिली महत्त्वाची जी गोष्ट आहे ते दोन ट्रायंगल सिमिलर असणं गरजेचं आहे. जर ते दोन ट्रायंगल सिमिलर असतील तरच आपण द एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल हा जो थेरम आहे तो ॲप्लाय करू शकतो. सो इन द फर्स्ट लाईन दे हॅव गिवन दीज 2 ट्रायंगल्स आर सिमिलर. ओके, आता मग याच्यामध्ये आपण द एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल हा थेरम आपण ॲप्लाय करू शकतो. Area of triangle ABC they have given 80 and area of triangle PQR they have given 125. Now they have called us fill in the blanks. So area of triangle ABC upon area of triangle कोणता येईल? आता बघा, इथं दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले, त्याच्यामध्ये एकाच नाव दिले एरिया ऑफ ट्रायंगल ABC 3 इथं. तर इथं काय होईल बघा, एरिया ऑफ ट्रायंगल कोणता येईल? PQR. I will fill the with the red ink. तो एरिया ऑफ ट्रायंगल क्या आएगा इधर? PQR. इथं कोणता येईल बघा? PQR is equal to 80 upon 125. So obviously area of triangle ABC is equal to 80 आहे. So we have taken here 80 and PQR किती आहे बघा? 125. So we have taken here 125. सो यांचा जो रेशो असतो तो कुणाशी इक्वल असतो? डायरेक्टली आपण इथं जाऊया. यांचा रेशो असतो तो यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या ज्या करस्पॉन्डिंग साईड्स असतात त्यांच्या स्क्वेअरच्या रेशोशी इक्वल असतो. सो व्हॉट आर द करस्पॉन्डिंग साईड ऑफ ABC? They have already given here, I think here, AB upon PQ. So we have to take here AB square. What we have to take here? AB square. जर आपण इथं AB घेतली तर इथं कोणती साईड येईल बघा? PQ स्क्वेअर. या साईड्सच्या स्क्वेअर्सच्या रेशोशी या करस्पॉन्डिंग साईड आहेत इक्वल असतो या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो. हे समजून घ्या सुरुवातीला. तर असं आल्यानंतर आपण इथं काय म्हणलं बघा, पुन्हा त्यांनी AB upon PQ इज इक्वल टू डॉट डॉट. क्लिअर? आता इथं मुलांचं भरपूर जमलिंग होतं, हे आपण सेपरेटली सॉल्व करू, त्यानंतर तुम्हाला इथं समजून येईल. मग बघा, आपण असं सॉल्व करेल, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQRच आहे ना, हां PQR इज इक्वल टू करस्पॉन्डिंग साईड लिहू त्याच्या आपण AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. दॅट्स ऑल. याची करस्पॉन्डिंग साईड आपण AB लिहिली, याची काय लिहिली बघा? PQ स्क्वेअर लिहिली. याच्यासमोर आपण रिझन पण लिहूया. व्हॉट इज द रिझन? याचं रिझन काय असेल बघा? द थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. जो सिमिलर ट्रायंगल्सच्या एरियाचा जो थेरम आहे त्यानुसार आपण असं लिहिलं. क्लिअर? नाव एरिया ऑफ ट्रायंगल ABC किती दिले बघा? 80. सो इन लेफ्ट हँड साईड यू हॅव टू पुट 80 हिअर. And area of triangle PQR किती दिले बघा? 125. So at the denominator, therefore आपण म्हणू at the denominator we have to put 125 is equal to right hand side as it is AB square upon PQ square. So the same lines are here. 80 upon 125 is equal to AB square upon PQ square. विद्यार्थ्यांनी जमलिंग करून घ्यायची कोणतीच गरज नाही इथं. नाव वेन वी टेक स्क्वेअर रूट, इथं काय म्हणलं? AB अपॉन PQ. जर आपण इथं सॉल्व करत असताना यांचं स्क्वेअर रूट घेतले तर 80चा स्क्वेअर रूट काय येईल? अंडर रूट 80 अपॉन याचा काय स्क्वेअर रूट येईल? अंडर रूट 125 इज इक्वल टू AB स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय येईल? AB अपॉन PQ स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय येईल? PQ. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स. ओके, वी गेट हिअर बोथ साईड्स. जर दिसत नसेल तर माझ्या साऊंडवरून तुम्ही समजून घ्या. नाव आता इथं खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की तुम्हाला फॅक्टरायझेशन करावं लागेल. यातून काही कॉमन फॅक्टर्स बाहेर निघतात का बघावं लागेल. तर हां, इथला क्वेश्चन मी इकडे या साईडला सॉल्व करेल. याच्या खाली तुम्हाला लिहायचं लक्षात आहे. सो रूट 80 मीन्स किती येते? याचे फॅक्टर पाडा तुम्ही. किती होतील बघा? 16 5 80. 1685 म्हणतो आपण. क्लिअर? अँड याच्या खाली डिवाइडला आपण लिहूया रूट 125 मीन्स किती येईल बघा? इथं इज इक्वल टू साईन इथं देऊया आपण. सो 25
इंटू 5 जा आय थिंक 25 हां 25 5 जा 125 25 5 1,200 म्हणतो आपण. क्लिअर. सो इन दिस वे वी कॅन गेट हिअर द व्हॅल्यू. सो याच्या पुढे बघा इथं जागा असेल कदाचित. आता आपण याच्या पुढं असं म्हणून ए बी अपॉन पी क्यू ही गोष्ट आपण इथं लिहितो आहे इज इक्वल टू. आता हा 16√5 ह्या 16साठी किती बाहेर गेली. 16 हा परफेक्ट स्क्वेअर आहे तर 16साठी आपण 4 बाहेर काढेल आणि आतमध्ये राहील काय √5 इज इक्वल टू हा 25 जो आहे तो काय आहे बघा कंप्लीट स्क्वेअर आहे. सो या 25साठी 5 बाहेर येईल आणि आतमध्ये राहील का हा √5. क्लिअर. हेच विद्यार्थ्यांना समजत नाही तर हे तुम्ही समजून घ्यायचं आहे. मी 80चे फॅक्टरायझेशन केलं इथं आणि 125चं फॅक्टरायझेशन केलं इथं. सो बघा इथं दोघांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन साईन आहेत. सो √5ला √5 कॅन्सल होईल आणि आन्सर किती येईल बघा 4/5. सो ए बी अपॉन पी क्यू किती येईल बघा 4/5. हे विद्यार्थ्यांना समजत नाही. सो जस्ट यू हॅव टू राईट इन द फिल इन द ब्लँक्स दॅट इज द 4/5. पण ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला या मार्गानं क्वेश्चन हा सॉल्व करावा लागेल. आफ्टर दिस सॉल्विंग द क्वेश्चन इन दिस वे यू कॅन गेट दिस आन्सर 4/5. 4/5 कसं आलं समजलं ना. इथं विद्यार्थ्यांना खूप जमलिंग होतं आहे तर हे व्यवस्थित समजून घ्या. याचं फॅक्टरायझेशन केले 16 × 5 आणि याचं फॅक्टरायझेशन केले 25 × 5. सो 16 परफेक्ट स्क्वेअरसाठी 4 बाहेर काढला. 25 कुणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे 5चा. सो 5 बाहेर काढला तर इथं अंडर रूटमध्ये 5 राहतील. 5ला 5 कॅन्सल होईल आणि आन्सर काय येईल आपलं 4/5. दॅट्स ऑल. सो इन दिस वे वी कॅन कम्प्लीट द फिल इन द ब्लँक्स. तर अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करतो. यानंतर आपला क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करायचा आहे. आता आपणास क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करायचा आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 4पर्यंत सॉल्व करू आणि त्याच्यानंतर आपण जे बाकीचे क्वेश्चन आहेत शिल्लक क्वेश्चन आहेत आपले क्वेश्चन नंबर 5, 6, 7 हे लगेच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करू. तर याच्यामध्ये बघा ट्रँगल LMN इथं दिलेला आहे आपणास इज सिमिलर टू ट्रँगल PQR असं म्हटलेलं आहे. सो ट्रँगल तर सिमिलर दिलेले आहेत. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितले की जर 2 ट्रँगल सिमिलर दिले असतील तरच फक्त आपण जो थेरम आहे एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल तो आपण इथे यूज करू शकतो. क्लिअर. सो आफ्टर दॅट दे हॅव गिवन. सो इन आन्सर आय हॅव डायरेक्टली राईट हिअर 9 × सो बिफोर दिस just I want to write another things here. So just write here triangle LMN is similar to triangle PQR and give the proper sign similarities. याच्यामध्ये लिहिलं आपण गिवन. क्लिअर. कारण की ज्या गिवन थिंग्स आहेत ते तुम्हाला गिवन म्हणावं लागतील. आफ्टर दॅट दे हॅव गिवन 9 × एरिया ऑफ ट्रँगल व्हॉट एरिया ऑफ ट्रँगल PQR is equal to 16 × area of triangle LMN. क्लिअर. आता बघा याच्यानंतर हे देखील गिवन आहे. हे काय बघा गिवन. तर अशा ठिकाणी विद्यार्थी गोंधळून जातो जम्बलिंग करतो. हे काय नेमकं दिले. सो दिस इज अ इक्वेशन. हे फक्त इक्वेशन आहे. यू हॅव टू सेपरेट दिस थिंग्स. नंबर्स तुम्हाला सेपरेट करावे लागतील. समजा आपण असं लिहिलं. आता हा एरिया ऑफ ट्रँगल PQR जिथं आहे तिथंच ठेवूया आपण PQR अपॉन हा इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. इकडे येऊन काय होईल डिवाइड होईल. एरिया ऑफ ट्रँगल LMN घेऊ आपण इज इक्वल टू हा 16 जिथं आहे तिथंच थांबेल 16 आणि हा काय होईल बघा अपॉनला 9. म्हणजे इकडे 9 मल्टिप्लाय आहे तो इथं जाऊन डिवाइड होईल. इथं एरिया ऑफ ट्रँगल LMN मल्टिप्लाय आहे इकडे येऊन डिवाइड होईल. ओके दॅट्स ऑल. बट व्हॉट वी नो अबाउट दिस याला आपण 1 म्हणू. काय म्हणू बघा आपण 1 नोटीस करू. तर LMN इज सिमिलर टू ट्रँगल PQR. ट्रँगल LMN इज सिमिलर टू ट्रँगल PQR. Therefore area of triangle PQR upon area of triangle LMN is equal to, by the theorem of areas of similar triangle, we have to write the corresponding sides here PQ square and the square of the corresponding sides PQ square upon LM square. Clear. And answer of this thing PQ square upon LM square is equal to आपण असं पण म्हणू शकतो कारण की इथं QR साईड दिलेले आहे आणि MN फाइंड करायला सांगितले इज इक्वल टू आपण याची करस्पॉन्डिंग साईड कोणती घेऊ शकतो आपण QR
स्क्वेअर अपॉन याची करस्पॉन्डिंग साईड कोणती येईल मग एम एन स्क्वेअर. अशा साईड आपण एक्सटेंड काय केल्यात याच्यासमोर आपण असं पण लिहू शकतो की राहिलेली जी आपली शिल्लक साईड आहे पी आर स्क्वेअर अपॉन एल एन स्क्वेअर हे देखील आपण इथं लिहू शकतो. आणि याचं रिझन तुम्हाला लिहायला लागेल. याचं रिझन काय असेल बघा, द थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल्स. दॅट्स ऑल. अशा प्रकारे आपण लिहू शकतो. सो नाव इथं बघा एरिया ऑफ ट्रँगल LMPQR अपॉन एरिया ऑफ ट्रँगल LMN किती दिले बघा 16/9. सो फ्रॉम फर्स्टमध्ये आपल्याला मिळालं की 16/9. सो लेफ्ट हँड साईड आहे तर काय बघा एरिया ऑफ ट्रँगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रँगल LMN याची किंमत व्हॅल्यू किती आहे बघा 16/9. सो यू हॅव टू पुट इट 16/9 इज इक्वल टू आपण या साईडला काय पुट करूया जे आपल्याला आवश्यक आहे त्याच साईड्स फक्त पुट करू. आणि प्रत्येक साईडमध्ये इज इक्वल टू साईन आहे. सो टेक द QR स्क्वेअर बिकॉज दे हॅव गिवन द QR अँड वी वॉन्ट टू फाइंड द MN अपॉन MN स्क्वेअर. ओके, याला आपण सेकंड म्हणू, या टोटल इक्वेशनला सेकंड म्हणू आणि याच्यामध्ये लिहू आपण फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. सो फर्स्ट अँड सेकंड म्हणून आपणास अशी माहिती मिळाली. आता याच्या पुढं आपल्यासाठी जागा इथं शिल्लक असेल. वी हॅव टू टेक द स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड्स. इथं परफेक्ट स्क्वेअर आहे 16, इथं देखील परफेक्ट स्क्वेअर आहे 9, इकडे स्क्वेअर आहेत. सो आफ्टर टेकिंग द स्क्वेअर रूट यू विल गेट हिअर. आपण इकडे सॉल्व करूया. तुम्ही याच्या खाली सॉल्व करायचं आहे एक्झाममध्ये सॉल्व करत असताना. 16चा स्क्वेअर रूट किती असेल बघा 4 अँड 9चा स्क्वेअर रूट किती असेल बघा 3 इज इक्वल टू वेट आय डीड मिस्टेक हेअर. मी 16/9 घेतलं ना. हां 16/9. ओके, हा प्रॉब्लेम मिस्टेक केला आपल्यासाठी. हां क्लिअर. इथं आपण काय घेतलं बघा 16/9 घेतलेलं आहे आणि या साईडला आपल्याला QR 16/9च्या समोरला QR अपॉन MN. सो जस्ट यू हॅव टू टेक द स्क्वेअर रूट. येस आय एम करेक्ट. 16/9 16चा स्क्वेअर रूट 4 अँड 9चा स्क्वेअर रूट 3 अपॉन QR स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय येईल बघा QR अँड MN स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय येईल बघा MN. दॅट्स ऑल. ओके, द टेकिंग द स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स वी विल गेट हिअर. तुम्ही इथं लिहू शकता टेकिंग द स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स वी विल गेट हिअर 4/3 इज इक्वल टू QR अपॉन MN. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ QR? सो पुट हिअर 4/3 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ QR दॅट इज द 20 अँड व्हॅल्यू ऑफ MN वी वॉन्ट टू फाइंड दॅट MN. सो MN इकडे घेऊन या. काय होईल बघा MN इज इक्वल टू 20. हा 4/3 तिकडे अपोजिट होईल 3/4. हा 4/3 आहे. 4 डिनोमिनेटरमध्ये आहे, न्यूमरेटरमध्ये आहे तो इथं डिनोमिनेटर बनेल. 3 डिनोमिनेटरमध्ये आहे तो न्यूमरेटर बनेल आणि इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. MN इकडे येऊन मल्टिप्लाय होईल. सो व्हॉट विल हॅपन हिअर? यू विल कॅन्सल दिस. 4 1 जा 4, 4 5 जा 20, सो 5 3 जा 15. सो MN इज इक्वल टू 15. दे हॅव गिवन इन इट नो. सो 15 युनिट. सो इन दिस वे यू कॅन सॉल्व दिस. थोडंसं माझं पण जमलिंग झालं, फळ्यावरती कॅमेऱ्यावरती लक्ष असते त्यामुळे थोडंसं जमलिंग होऊ शकतो. सो 16/9 द व्हॅल्यू ऑफ एरिया ऑफ ट्रँगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रँगल LMN. सो इन दिस वे तुम्ही हे सॉल्व करू शकता. क्लिअर. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला सॉल्व करायचं आहे. इथं QRची व्हॅल्यू दिली, तुम्ही इथं स्क्वेअर देखील करू शकता. मात्र 20चा स्क्वेअर 400 येईल आणि कॅल्क्युलेशन वाढतील. त्यापेक्षा फर्स्ट काय करा तुम्ही याचा स्क्वेअर रूट घ्या बोथ साईडचा, कारण इथं परफेक्ट स्क्वेअर आहेत. तो 16चा स्क्वेअर 4 बनेल आणि 9चा स्क्वेअर 3 बनेल. आफ्टर दिस QRचा स्क्वेअर QR बनेल. QR स्क्वेअरचा स्क्वेअर रूट QR येईल आणि MN स्क्वेअरचा स्क्वेअर रूट MN येईल. क्लिअर. आणि त्याच्यानंतर आपण व्यवस्थित QRची व्हॅल्यू पुट करून हे आन्सर मिळवू शकतो. दॅट्स ऑल. ओके, यानंतरचे जे प्रॉब्लेम आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. क्लिअर. तर तोपर्यंत तुम्ही यांचं चांगलं वेमध्ये प्रॅक्टिस करा आणि व्यवस्थितपणे हा प्रॉब्लेम सॉल्व करा. डन.